झालंच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. 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 व्यवस्था निनाम खर्च झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. व्यवस्था निनाम खर्च झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. व्यवस्था निनाम खर्च झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. व्यवस्था निनाम खर्च झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. 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 जिंदाबाद 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 जिंदाबाद. 5 मेला एक ज्या मसुदा महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर टाकला आणि त्या मसुद्यावर या महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या. वास्तविक 5 जूनपर्यंत हरकती आल्यानंतर सरकारनं नवीन या जमिनीच्या संदर्भामध्ये कायदा करणं अपेक्षित होतं, परंतु तसं न करता अचानकपणे महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी या मसुद्याला स्थगिती दिली आणि नव्यानं प्रारूप तयार करण्याच्यासाठी एक कमिटी नेमल्याचा 8 तारखेला त्यांनी जाहीर केला आणि तशा प्रकारचा परिपत्रक त्यांनी आत्ता काढलेलं आहे. त्या परिपत्रकाची होळी आज आम्ही जिल्हाधिकारी कचेरीसमोर केलेली आहे आणि आम्ही सरकारला इशारा देतो की उद्याच्या काळामध्ये ही कमिटी ताबडतोबीनं बरखास्त करावी आणि या मसुद्या हा जो आहे तोच मसुदा कायम ठेवून या सरकारनं शेतकऱ्यांच्या नावावर आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी होण्याच्या दृष्टीनं प्रारूप हे जाहीर करावं आणि तसा कायदा करावा. तो जर केला नाही तर उद्या आम्ही लगेच या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता भरणे मामा यांना भेटणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून महसूल मंत्र्यांना जर या संबंधीचा निर्णय घेतला नाही तर या राज्याचे कृषी मंत्री भरणे मामांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. हा इशारा आज आम्ही यावेळी देत आहोत. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.